आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. जवळच्या नातेवाईकांची त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल, पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील, काळजी घेतील. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वतःसाठी चांगले कपडे घ्या. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, पण दिवसाच्या शेवटी मात्र तो समजून घेईल आणि तुम्हाला मिठीत घेईल. उपाय: हिरव्या रंगाचे कपडे घाला. आता पुढची रास वृषभ रास. बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचावर कुठेही व्यवस्थित नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. ज्या लोकांनी लोन घेतले होते त्यांना त्या कर्जाच्या राशीला चुकवण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मुलांना त्यांचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करा. त्यासाठी वेळ काढा. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात, ज्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात. यानंतर कुटुंबियातील लोकांना मानवण्यात तुमचा बराच वेळ खर्च होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. उपाय: कांस्यपदक दान केल्याने बुधावर सकारात्मक प्रभाव वाढविण्यात मदत होते आणि यामुळे आपली आर्थिक वाढ वाढते. आता पुढची रास मिथुन रास. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. लोकांना नेमके काय हवे हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या, परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल. प्रेमीला आज तुमच्या कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते. ते तुमच्याशी नाराज होतील त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे, तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमचा जोडीदार आज तुमच्या समवेत अधिक काळ घालवेल. उपाय: वडील किंवा गुरुच्या सकाळी उठल्या उठल्या पाया पडा व सेवा करा. पारिवारिक जीवन सुखशांतीने राहील. आता पुढची रास कर्क रास. भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा, कारण धन चोरी होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवली तर तुम्ही फायद्यात राहाल. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. काहींच्या मते लग्न म्हणजे भांडणं आणि सेक्स. आज मात्र सगळं शांत आणि प्रसन्न असेल. उपाय: उत्कृष्ट आरोग्यासाठी भगवान भैरवची उपासना करा. आता पुढची रास सिंह रास. तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केली तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल. सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळविणे एवढेच तुम्ही फक्त करू शकता. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा.
तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी वाद होईल. उपाय: पूजास्थळी पांढऱ्या शंखाची स्थापना करून त्याची दररोज पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली बनेल. आता पुढची रास कन्या रास. आपल्या मद्यपानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यपान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. त्याच कामातून थोडी उसंत घेण्याची गरज आहे. आणि आज मित्रमंडळींसमवेत बाहेर जाण्याची गरज आहे. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल हे तुम्हाला आज कळेल. कामामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. आज आपल्या विवेक वापर करून कुटुंबियातील सदस्यांसोबत बोला. जर तुम्ही असे केले नाही तर व्यर्थ भांडणांवर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. तुमच्या अवतीभवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका. उपाय: रात्रभर पाण्यात एका भांड्यामध्ये विधार वृक्षाची मुळे भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्या आणि आपल्या कुटुंबासोबत एक चांगला वेळ घालवा. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हा त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषतः सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांती अत्यंत गरजेची आहे. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करून वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. तुमच्या प्रेमभर्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. आज घरात अधिकतम वेळ तुम्ही झोपून व्यतीत कराल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही आपला किती वेळ वाया घालवला. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. उपाय: आपले आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या दैनिक ड्रेसिंगमध्ये हिरव्या रंगाचा समावेश करा. आता पुढची रास वृश्चिक रास. विजयोत्सव साजरा केल्याने तुम्हाला अतीव आनंद मिळेल. मित्रमंडळींसमवेत हा आनंद साजरा करा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुमच्या कुटुंबातील सदस्य राईचा पर्वत करण्याची शक्यता आहे. आज तुम्ही मेहनत केली तर यश निश्चित मिळेल, कारण आजचा दिवस तुमचाच आहे. महत्त्वाच्या कामाची फाईल सर्व बाबतीत चोख आणि परिपूर्ण असल्याची तुम्हाला खात्री असल्याशिवाय वरिष्ठांच्या हाती सोपवू नका. विद्यार्थींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. उपाय: कुटुंबाच्या आनंदी आयुष्यासाठी आणि शांततेसाठी सकाळी आणि रात्री 28 किंवा 108 वेळा ओम मंत्राचा जप करा. आता पुढची रास धनुरास. शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्विक अन्नसेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. आज तुम्ही प्रकाश झोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. तुमच्या जवळ वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही असे काही करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. उपाय:
घरामध्ये लाल रंगाची वनस्पती लावून त्याची काळजी घेतल्याने आरोग्य चांगले राहील. आता पुढची रास मकर रास. इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. नातेवाईकाच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवले तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. प्रेमीजन कदापि खुशामतीला भूलत नाहीत. तुमच्या सहकार्याच्या स्वभावामुळे कामाच्या ठिकाणी अपेक्षित निकाल मिळेल. तुमच्याकडे महत्त्वाच्या अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या जातील, त्यामुळे कंपनीत तुमचे पद महत्त्वाचे ठरेल. रात्री ऑफिसमधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालवले पाहिजे, अथवा दुर्घटना होऊ शकते आणि बऱ्याच दिवसांपर्यंत तुम्ही आजारी राहू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही. तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा. उपाय: आनंदी प्रेम जीवन प्राप्त करण्यासाठी विष्णू चालिसाचे पाठ करा किंवा भगवान विष्णूचे भजन करा. आता पुढची रास कुंभ रास. तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा. केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. शेजाऱ्याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही. संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करा. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. तुम्ही कामच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज टीव्ही किंवा मोबाईलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुम्ही गरजेच्या कामांना करणे विसराल. तुमचा जोडीदार तुम्हाला आजा जाणून बुजून दुखावेल, ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल. उपाय: सहज प्रेम जीवनासाठी गरजू लोकांना चमड्याचे बूट दान करा. आता पुढची रास मीन रास. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्या. आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. आज तुम्ही प्रेम प्रदूषण पसरवाल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. आज जीवनाच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकतात. तुमच्या गोष्टी घरच्यांना चिंतित करू शकतात, परंतु या गोष्टीचा मार्ग नक्कीच निघेल. तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहे त्यामुळे आज तुम्ही भावुक व्हाल. उपाय: अशा मुलींची मदत करा ज्या मागास आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे आणि स्वस्थ कौटुंबिक जीवन जगा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.